पाचवं रूप आहे स्कंदमाता. त्याकडून आपण घ्यायची आहे सांभाळण्याची, जपणुकीची शक्ती. आपलं आईपण हे फक्त मुलांसाठी नाही, तर नात्यांसाठी, स्वप्नांसाठीही आहे. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची काळजी घेणं ही आपली खरी ताकद आहे. याचाच अर्थ फक्त कुटुंबाचं नव्हे, तर स्वतःच्या आरोग्याचं आणि मनाचंही जतन करणं, सेल्फ केअर करणं, घरासोबत, मुलांसोबत स्वतःचीही आईप्रमाणे काळजी घेणं. एक जागरूक स्त्री रोज स्वतःसाठी काही ना काही करते, कारण तिला माहीत आहे की स्वतःची काळजी घेतली तरच ती कुटुंबासाठी मजबूत राहील. आता येऊया मातेच्या 6व्या रूपाकडे. हे आहे कात्यायनी. आणि कात्यायनी मातेकडे आहे न्यायाची शक्ती, जी अन्यायाविरुद्ध उभी राहते. आजच्या स्त्रीने सुद्धा अन्याय, चुकीचं वागणं, प्रकारचा अपमान याला शांतपणे पण ठामपणे नाही म्हणायला हवं, विरोध करायला हवा. आपल्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत सुद्धा होणाऱ्या चुकीच्या गोष्टी सहन करणं ही कमजोरी नसली तरी सुद्धा चुकीच्या गोष्टीला चूक म्हणणं आणि ती आपल्यासोबत किंवा इतर कुणासोबतही घडत असेल तर त्याला नाही म्हणणं, विरोध करणं ही खरी कात्यायनीची ताकद आहे. देवीचं 7वं रूप आहे कालरात्री. ही आहे भीतीवर मात करण्याची शक्ती. जीवनात कधी ना कधी अंधाराशी सामना प्रत्येकाला करावाच लागतो, पण अंधाराशी लढून प्रकाश आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. हेच कालरात्रीचं रूप आपल्याला शिकवतं. मी हे करू शकत नाही हा विचार मनातून काढून टाका. प्रॅक्टिकल लेवलवर याचा अर्थ घ्यायचा झाला तर आर्थिक ताण, भविष्याबद्दलची अनिश्चितता आणि नात्यांमध्ये येणारा दुरावा ह्या गोष्टी आयुष्यात होतच राहतात, पण त्यापासून पळून न जाता, न घाबरता त्याला धैर्याने सामोरं जाणं. उदाहरणार्थ, एखादी बाई नवऱ्याच्या नोकरी किंवा बिझनेसमध्ये अडचणी आल्यावर धैर्याने स्वतः काहीतरी करते आणि घराचा खर्च उचलते. हेच आहे कालरात्रीचं सामर्थ्य. मातेचं 8वं रूप आहे महागौरी. तिच्याकडून आपल्याला मिळते शुद्धतेची शक्ती. मनाची स्वच्छता, विचारांची पवित्रता आणि नात्यांची निर्मळता आपल्या मनाला हलकं बनवते. भूतकाळाच्या ओझ्यात अडकून न राहता वर्तमानाचं नवं पान उघडा. आजच्या आयुष्यात ह्याचा अर्थ कसा घ्याल तर स्वतःच्या घरातली आणि मनातली अडगळ, क्लटर कमी करणं आणि मनात निगेटिव्हिटी जमा होऊन न देता पॉझिटिव्हिटीची शुद्धता आणणं. हीच ती शक्ती आहे जी आपल्याला महागौरीकडून घ्यायची आहे. आईचं 9वं रूप आहे देवी सिद्धिदात्री. ती आपल्याला देते आत्मविश्वासाची शक्ती. आपली खरी सिद्धी म्हणजे स्वतःवर असलेला आपला विश्वास. मी समर्थ आहे असं मनोमन म्हणणं. आजच्या जगात हेच गेम चेंजर आहे. तुम्ही काहीही सुरू कराल तर अर्थातच लोक शंका घेणार, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर अडचणी हळूहळू नक्कीच दूर होतील. माता सिद्धिदात्री आपल्याला ही आत्मविश्वासाची शक्ती नेहमीच देत असते. शेवटी मैत्रिणींनो, देवीची 9 रूपं आपल्या बाहेर नाहीत, ते आधीच आपल्या आत आहेत. नवरात्र म्हणजे त्या शक्तीला जाग करणं. तुम्ही स्वतःला समृद्ध करता तेव्हा तुमच्या घराचं, कुटुंबाचं, समाजाचं वातावरण आपोआप बदलतं.